या व्हिडिओवर तुम्ही क्लिक केलेले आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात तर नक्कीच युनिवर्स तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण करणार आहे. अगदी एक वाक्य आणि करोडो लोकांची इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि हो, हे अगदी 100% खरे आहे आणि त्या करोडोंमध्ये मी देखील आहे आणि आता तुम्ही देखील ऍड होणार आहात. चला तर मग काय असं आपल्याला जादू करायची आहे ते जाणून घेऊया. नमस्कार, मी सुद्धा तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. आशा करते सर्व मस्त आहात, स्वस्थ आहात, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण आहात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व पॉझिटिव्ह आहात. चला, सुंदर अशा व्हिडिओला आपण नक्कीच सुरुवात करूया. एक वाक्य आणि करोडो लोकांची इच्छा ही पूर्ण झालेली आहे आणि नक्कीच या करोडोंमध्ये मी तर आहेच, परंतु माझ्यासारखे बहुतेक असे ताई, दादा असे भरपूर लोक आहेत आणि आणि नक्कीच तुम्ही देखील ह्या करोडोंमध्ये जॉईन नक्कीच होऊ शकता जर का तुम्ही ही टेक्निक वापरली. फक्त आणि फक्त एका वाक्याने तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करून घेऊ शकता. तर अगदी आतुरता झाली असेल तुम्हाला कोणतं असं वाक्य आहे ते वाक्य म्हणून तुम्ही देखील तुमची इच्छा पूर्ण करणार आहात. तर बघा, वेळ न घालवता मी तुम्हाला लगेचच सांगते. फक्त व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा, मध्येच स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला ही जी जादुई टेक्निक आहे ती नक्कीच कळेल. आता व्हिडिओ बघणाऱ्यांच्या मनामध्ये नक्कीच आले असेल की एका वाक्याने आम्ही आमची इच्छा कशी काय पूर्ण करू शकतो. तर सर्वात पहिल्या आपण हे जाणून घेऊया, म्हणजे तुमच्या मनामध्ये जी काही शंका, डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. आता एका वाक्याने कोणतीही इच्छा पूर्ण करायची आहे. आता कोणतीही इच्छा म्हणजे काय, तर नोकरी संबंधी असेल, व्यवसाय संबंधी असेल, तुमचं घरासंबंधी असेल, तुमचे रिलेशन संबंधीच्या काही इच्छा असतील, स्वतःची नवीन गाडी खरेदी करायची आहे, स्वतःला बाळ व्हायचं आहे, संतती प्राप्तीसाठीची इच्छा असते, प्रेम मिळवण्याबाबत, मनासारखं लग्न होण्याबाबत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांचेच स्वप्न असते ते म्हणजे भरपूर पैसा मिळवणे आणि सर्वात श्रीमंत होणे. म्हणजे काय, तर एकूण एक तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही कुठलीही इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता. फक्त ही ट्रिक जी आहे ती अगदी मनापासून श्रद्धेने, विश्वासाने करायची आहे. अगदी मनापासून तुम्हाला ही इच्छा म्हणायची आहे, तुम्हाला हे वाक्य म्हणायचे आहे आणि अगदी युनिव्हर्सला तुम्ही हे वाक्य म्हणत असताना, तुम्ही इच्छा म्हणत असताना अगदी पॉझिटिव्हपणे राहायची आहे. नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. वाक्य काय आहे तर तर आपल्याला वाक्य असे म्हणायचे आहे, आय एम ॲब्सोल्युटली सर्टन दॅट. आय एम ॲब्सोल्युटली सर्टन दॅट. आता जी काही इच्छा आहे ती तुम्हाला तुमच्या मनासारखी म्हणायची आहे. आता इच्छा कशी म्हणायची आहे ते पहा. आय एम ॲब्सोल्युटली सर्टन दॅट मला माझ्या मनासारखी नोकरी मिळालेली आहे. आय एम ॲब्सोल्युटली सर्टन दॅट मला माझ्या आयुष्यामध्ये खूप पैसा मिळालेला आहे. थँक यू युनिवर्स. आय एम ॲब्सोल्युटली सर्टन दॅट माझा व्यवसाय खूप छान ग्रो झालेला आहे आणि रोज खूप सारे कस्टमर, गिराईक माझ्या शॉपवर येत आहेत. थँक यू युनिवर्स. तर अशा प्रकारे आपल्याला आपली इच्छा ही हे वाक्य युनिवर्सला बोलायची आहे. आय एम ॲब्सोल्युटली सर्टन दॅट हे वाक्य बोलून पुढे तुम्हाला तुमची जी इच्छा जी आहे ती बोलायची आहे. अगदी प्रेझेंट टेन्समध्ये बोलायची आहे, म्हणजे भविष्यामध्ये ती घडलेली आहे. आपल्या आता सध्या ती इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीमध्ये बोलायची आहे. तुम्ही ही इच्छा मराठीत बोलू शकता, इंग्रजीमध्ये बोलू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला थँक यू युनिवर्स म्हणायची आहे. आता ही इच्छा आपल्याला किती वेळेस म्हणायची आहे तर बघा, सकाळी म्हणजे जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्याला 21 वेळा म्हणायचं आहे आणि रात्री जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा आपल्याला 21 वेळा म्हणायचं आहे. किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा तुम्ही हे वाक्य म्हणू शकता. आणि पूर्ण दिवसभरातून एकदा आपल्याला प्रॉपर व्हिज्युअलाइज करायचं आहे. आता व्हिज्युअलाइज करणे हे प्रत्येकाला ठाऊक आहे. जी इच्छा आपण युनिव्हर्सला सांगितलेली आहे ती इच्छा आपण डोळे बंद करायची आहे आणि आपल्याला ते पाहायचं आहे की ती इच्छा पूर्ण झालेली आहे. असे पूर्ण चित्र आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आणायचे आहे. ह्यालाच म्हणतात व्हिज्युअलायझेशन. त्याचबरोबर ही टेक्निक जी आहे ही फक्त आपल्याला बोलूनच करायची आहे. परंतु ज्यांना कोणाला बोलता येणे शक्य नाही त्यांनी आपली ही इच्छा लिहून देखील नक्कीच पूर्ण करून घेऊ शकता. म्हणजे आपण 21 वेळा बोललेलो आहोत, तर ज्यांना बोलणे शक्य नाही त्यांनी ही रिटनमध्ये म्हणजे लिहून एका पेपरवरती आपल्याला आपली ही इच्छा 21 वेळा लिहायची आहे. आय एम ॲब्सोल्युटली सर्टन दॅट पुढे तुमची जी इच्छा आहे ती लिहायची आहे आणि नंतर थँक यू युनिव्हर्स असे लिहायचे आहे. म्हणजे इच्छा तुम्हाला कशा प्रकारे लिहायची आहे, मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे.
तर ह्याच्यासाठी तुम्ही लिहिणार आहात, आय एम ॲब्सोल्युटली सर्टन दॅट मला खूप छान नोकरी लागलेली आहे आणि मी खूप खुश आहे. थँक यू युनिव्हर्स असं आपल्याला सकाळी 21 वेळा लिहायचं आहे आणि संध्याकाळी 21 वेळा लिहायचे आहे. म्हणजे ही टेक्निक तुम्ही दोन्ही प्रमाणे करू शकता. अगदी बोलून देखील करू शकता किंवा लिहून देखील करू शकता. परंतु ही टेक्निक अगदी मनाने म्हणजे पूर्ण श्रद्धा ठेवून 100% पॉझिटिव्ह राहूनच आपल्याला ही टेक्निक करायची आहे. तुमचं युनिव्हर्सपर्यंत अलाइन हे पूर्ण 100% पॉझिटिव्हमध्येच केलं पाहिजे. तेव्हा तुमची युनिव्हर्स हे इच्छा पूर्ण करणार आहे. अतिशय प्रभावी असे हे वाक्य आहे आणि तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होणार आहे. अगदी मनापासून ही टेक्निक करा. खूप प्रभावी अशी ही टेक्निक आहे. ही टेक्निक आपल्याला सलग 41 दिवस म्हणजे कंटिन्यू 41 डेज आपल्याला ही टेक्निक करायची आहे. या 41 दिवसांमध्ये अशक्य अशी तुमची इच्छा युनिव्हर्स नक्कीच पूर्ण करेल. फक्त युनिव्हर्सवरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची इच्छा जी काही आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचे प्रामाणिक कष्ट आणि मेहनत देखील करायची आहे. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि तुम्ही रोज हे वाक्य म्हणत आहात तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओच्या सोबत, नवीन टेक्निक सोबत. तोपर्यंत सर्वांनी स्वस्थ राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांनी पॉझिटिव्ह राहा.